11 जून रोजी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनाचा सोहळा उत्साहात आणि धार्मिक विधीसह पार पडला। जगद्गुरू श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मंत्री गिरीश महाजन, महंत ज्ञानदास महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा ध्वजस्तंभ शिलान्यास अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असतो। धार्मिक परंपरा, आध्यात्मिक वारसा आणि कुंभमेळ्याच्या तयारीचा शुभारंभ म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं। येत्या ध्वजारोहणासाठी स्वतंत्र ध्वजस्तंभ उभारण्यात येतात। त्याच्या शिलान्यासाचे पूजन करण्यात आलं। यावेळी गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, मुख्य विश्वस्त सतीश शुल्क, हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, खासदार राजभाऊ वाजे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच महंत ज्ञानदास जी महाराज, महंत वैष्णवदास, महंत माधवदास महाराज, महंत मुरलीधर महाराज, महंत मोहनदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत रामदासजी महाराज, श्रीकृष्ण देवानंद महाराज, संजयदास महाराज, हेमंतदास महाराज, महंत रामस्नेही दास महाराज, रामकिशोर दास महाराज यांच्यासह आखाड्याचे प्रमुख आणि महंत उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले की हा कुंभमेळा सर्वांचा आहे, तो फक्त शासनाचा नाही। सर्वांनी या कुंभमेळ्यात सहभागी व्हावं। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अनुयायांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे। 50 वर्षात अशी स्वच्छता झाली नाहीये, त्यामुळे गोदावरी तसेच नंदिनी नदी स्वच्छ झाली आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी नद्या निरंतर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे। जगभरातून नागरिक येथे येणार आहेत, सगळ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे, असंही ते म्हणाले। सिंहस्थानमधील विकास कामासाठी काही अतिक्रमणे काढावी लागली, त्याबद्दल दिलगिरी सुद्धा त्यांनी व्यक्त केली। श्री महाजन यांनी नाशिक शहराचा विकास करणार असल्याचं म्हटलं। जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटलं, अनादिकालापासून सिंहस्थ सुरू आहे, त्याला वैज्ञानिक कारण देखील आहे। आखाड्यांमुळे सिंहस्थाची परंपरा टिकून आहे। आपल्या देशाची परंपरा टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं। सिंहस्थानमधील वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात ठेवावा, नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावं। या कार्यक्रमासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो भक्तगण उपस्थित होते। नाशिक क्षेत्री सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनाचा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। याप्रसंगी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, संजयदास महाराज, विविध आखाड्यांचे महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी मुकेश मुंजे, नाशिक।